विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आपण मिसेलेनियस प्रॉब्लेम सेट 1 पाहतोय आणि त्यातील क्वेश्चन नंबर 15 आणि 16 आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वीचे क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 15 काय आहे बघा. कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग फिगर्स, म्हणजे आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत. पहिली काढायची आहे अ पेअर ऑफ ऍडजसेंट अँगल्स. तर ऍडजसेंट असणारे अँगल्स आपल्याला काढायचे आहेत. तर कसे काढायचे बघा. या ठिकाणी आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढूया. पेअर ऑफ ऍडजसेंट अँगल्स. तर कोणतेही दोन लगतचे कोन आपल्याला काढायचे आहेत. तर या ठिकाणी ऍडजसेंट अँगल्स म्हणजे कसे असतात की त्यांच्यामध्ये एक बाजू कॉमन असते आणि त्याचा इंटेरियर जो आहे तो काय असतो, डिफरंट असतो. समजा आपण हे अँगल काढलेले आहेत. अँगल ए बी सी आणि इथं हा अँगल एबीसी आहे आणि अँगल हा रे बीडी मी इथं काढलेला आहे. तर या ठिकाणी दोन अँगल तयार झालेले आहेत बघा, ए बी डी आणि सी बी डी. बघा अँगल ए बी डी अँड अँगल सी बी डी, हे दोन अँगल या ठिकाणी तुम्हाला तयार झालेले दिसत आहेत. ए बी डी असा आणि सी बी डी असा. त्यांच्यामध्ये बीडी हा कॉमन आर्म आहे बघा आणि त्यांचा इंटेरियर वेगळा आहे. मग आपण या ठिकाणी म्हणायचं इज द पेअर ऑफ ऍडजसेंट अँगल्स. हे ऍडजसेंट अँगलची काय आहे, पेअर आहे. ओके. तर हे पहिला प्रश्न असा सोडवायचा. तर दुसरा बघा, टू सप्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट ऍडजसेंट अँगल्स. सप्लिमेंटरी म्हणजे असे दोन अँगल काढायचे आहेत की त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे पण ते एकमेकांचे लगतचे कोन ऍडजसेंट अँगल नसावेत असे काढायचे आहेत. तर मग आपण इथं काढूया. दोघांची बेरीज 180 आली पाहिजे. म्हणजे आपण एक 60 डिग्रीचा काढूया आणि एक 90 डिग्रीचा 120 डिग्रीचा काढूया. तर इथं बघा 60 डिग्रीचा अँगल काढूया पहिल्यांदा आपण. 60 डिग्रीचा अँगल इथं काढूया. प्रोटेक्टरच्या साईने 60 बघा इथं आहे की नाही. हा झाला 60 डिग्रीचा अँगल. याला नाव देऊया पी क्यू आर. याला नाव दिलं आपण पी क्यू आर. हा आहे 60 डिग्रीचा. आता दुसरा काढूया 120 डिग्रीचा. म्हणजे त्यांची जर आपण ऍडिशन केली तर येणार आहे 180 डिग्री. तर 120 डिग्रीचा अँगल काढूया. इथं बघा हे ठेवूया व्यवस्थित झिरोला. 120 डिग्री बघा इथं आहे का. मग इथं 120 डिग्रीचा अँगल आपण काढलेला आहे. हा आहे 120 डिग्रीचा. याचं नाव आहे ए बी आणि सी. बरोबर. या दोघांची आपण जर बेरीज केली 60 प्लस 120 तर येते 180. म्हणजे हे सप्लिमेंटरी आहेत आणि ते ऍडजसेंट नाहीत. मग आपण या ठिकाणी लिहूया वाटल्यास अँगल पी क्यू आर अँड अँगल ए बी सी आर supplementary but not adjacent angles. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता यातला तिसरा क्वेश्चन बघा मित्रांनो. अ पेअर ऑफ ऍडजसेंट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 90 आली पाहिजे आणि ते एकमेकांचे ऍडजसेंट अँगल सुद्धा पाहिजेत. तर आपण काय करायचं पहिल्यांदा मित्रांनो, पहिल्यांदा सुरुवातीलाच एक 90 डिग्रीचा अँगल काढून घ्यायचा आणि त्याचेच दोन भाग करायचे. बघा इथं थर्ड क्वेश्चन. 90 डिग्रीचा एक अँगल काढून घेऊया पहिल्यांदा आणि त्याचेच दोन भाग करूया. बघा 90 डिग्रीचा हा एक अँगल काढूया. इथं $90 डिग्रीचा एक अँगल काढू. इथं याला नाव देऊया ए बी सी. आणि आता याच्यामध्येच एक 45 डिग्रीचा अँगल काढूया. 45 बघा इथं आहे का. आणि हे जोडूया. इथं नाव देऊया डी. बघा या दोघांची बेरीज ए बी डी
आणि CBD हे बघा ऍडजसेंट अँगल होत आहे. BD हा कॉमन आहे त्याच्यामध्ये, बरोबर की नाही, आणि या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे? 90 डिग्री येणार आहे. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. आपण या ठिकाणी म्हणूया ABD अँगल ABD अँड अँगल CBD आर adjacent and complementary angles. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन 15 मधले 3 क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत. आता क्वेश्चन 16 पाहूया. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय दिले बघा. इन ट्रँगल PQR, इथे एक ट्रँगल PQR आहे. मेजर्स ऑफ अँगल P अँड अँगल Q आर इक्वल. P आणि Q या कोणांची मापं सारखीच आहेत. आपल्याला PRQ दिलेला आहे 70 डिग्री. PRQ म्हणजे बघा हा PRQ हा किती दिले आपल्याला? 70 डिग्री दिलेला आहे. फाइंड द मेजर्स ऑफ द फॉलोइंग अँगल्स. आपल्याला PRT चं मेजर काढायचंय, P चं मेजर काढायचंय आणि Q चं मेजर काढायचंय. तर आता पहिल्यांदा आपण PRT चं मेजर काढूया. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी PRT जर पाहिला आणि PRQ जर पाहिला तर अँगल्स इन लाइनियर पेअर आहेत ते, म्हणजे रेषीय जोडीतले कोन आहेत ते. म्हणजे PRT आणि PRQ यांची बेरीज केली तर 180 येणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया मेजर ऑफ अँगल PRT प्लस मेजर ऑफ अँगल PRQ इज इक्वल टू 180 डिग्री. आता बघा PRT, आपल्याला PRT चं माप माहित नाही, बरोबर. इथं कारण लिहूया आपण अँगल्स इन लाइनियर पेअर. अँगल्स इन लाइनियर पेअर, रेषीय जोडीतले कोन. PRT चं मेजर माहित नाही, पण PRQ आपल्याला माहिती आहे 70 डिग्री आहे, बरोबर, इज इक्वल टू 180 डिग्री. आता मेजर ऑफ अँगल PRT तसंच राहणार इकडं, 180 इकडं तसंच राहणार. हा 70 इकडं प्लस आहे, इकडं आल्यानंतर तो मायनस होणार. 180 मधून 70 मायनस केल्यावर 110 डिग्री येणार आहे की नाही. म्हणून मेजर ऑफ अँगल PRT इज इक्वल टू किती येणार? 110 डिग्री, बरोबर. आता PRT चं आलंय 110 डिग्री. आता P आणि Q चं शोधूया. आता तुम्ही जर एक प्रॉपर्टी अभ्यासली असेल तर मित्रांनो, अँगल PRT जो आहे तो याचा एक्सटेरियर अँगल आहे आणि हे त्याचे इंटेरियर अँगल आहेत दूरचे, बरोबर की नाही. मग एक प्रॉपर्टी अशी आहे, एक गुणधर्म असा आहे की हे जे PRT चं माप आहे ना ते त्याच्या दूरच्या इंटेरियर अँगलच्या कसं असतं, बेरजे एवढे असतं. मग आपण या ठिकाणी लिहायचं मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q, म्हणजे P आणि Q या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे? PRT येणार आहे. इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल PRT. का? प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल म्हणूया आपण, प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल. ओके. आता P आणि Q आपल्याला मेजर ऑफ अँगल P प्लस मेजर ऑफ अँगल Q, PRT चं माप किती आलेलं आहे? 110 अंश आलेलं आहे. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली आपण, P आणि Q काय आहेत? सारखेच आहेत. इज इक्वल टू मेजर अँगल Q. का? आपल्याला दिलंय सुरुवातीलाच हे दोघांचं माप कसं आहे? सारखंच आहे, बरोबर. तर आता P आणि Q यांचं माप सारखंच आहे, म्हणून आपण मेजर ऑफ अँगल P घेऊया आणि Q म्हणजेच काय? मेजर ऑफ अँगल P असं घेऊया. P काय घेतलं? Q म्हणजेच काय आहे? P आहे. इज इक्वल टू 110 डिग्री. 1 मेजर ऑफ अँगल P आणि 1 मेजर ऑफ अँगल P, इथं 1 1 आहे, किती झाले? 2 मेजर ऑफ अँगल P इज इक्वल टू 110. मेजर ऑफ अँगल P तसंच राहणार, 110 तसंच राहणार. 2 इकडं मल्टिप्लाय आहे, चिन्ह बदललं, दिशा बदलली, त्याची साईड बदलली की तो इकडे डिवाइड होणार. इकडे मल्टिप्लाय आहे, तो इकडे डिवाइड झाला. 110 ला डिवाइड केलं 2 ने तर येणार आहे 55. म्हणून मेजर ऑफ अँगल P इज इक्वल टू किती येणार आहे? 55 डिग्री.
आणि मेजर अँगल क्यू सुद्धा किती येणार आहे 55 डिग्री. बरोबर. सगळ्यांचे माप आपल्याला मिळाली बघा. PRT मिळाला 110, P मिळाला 55 डिग्री आणि Q मिळाला 55 डिग्री. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 16 आपल्याला सोडवायचा होता. थँक्यू.